तर मित्रांनो, आता आहे माळशेज घाट येथे आणि मुंबईच्या दिशेने मी जातोय. तर आता मला आहे उतरण. तर उतरणीवरती जसे की तुम्हाला माहीतच असेल, बरेचसे लोक काय आपल्याला सल्ले देतात की गिअर जो आहे तो न्यूट्रलमध्ये ठेवा. न्यूट्रलमध्ये जर ठेवलात गिअर तर तुम्हाला मायलेज जो आहे तो जास्त मिळेल. परंतु मी तुम्हाला नेहमी सांगतो की उतरणीवरती जे आहे ते आपल्याला गिअर न्यूट्रलमध्ये ठेवायचं नाही. जसं की तुम्ही आता बघत असाल, माझा गिअर तिसरा आहे आणि पुढे उतरण आहे. तर अशा वेळेला बघा, तुम्हाला दोन स्क्रीन दाखवतो, एक मेन स्क्रीन आणि एक पायाजवळची स्क्रीन देखील. बघा, मी तिसरा गिअर ठेवलेला आहे आणि बघा उतरण आहे. तरी गाडीची स्पीड पर्टिक्युलर लिमिटपेक्षा वाढतच नाहीये. का तर अर्धा लोड जो आहे तो मी इंजिनवरती टाकलाय. ह्या प्रोसेसला इंजिन ब्रेकिंग अशी म्हणतात. जर आपण काय न्यूट्रल जेव्हा ठेवतो ना, न्यूट्रल, तेव्हा काय होतं, व्हील जे आहेत ना, चाकं जे आहेत ते पूर्णपणे फ्री असतात त्यांच्या कितीही स्पीड लिमिट पर्यंत फिरण्यासाठी. परंतु जेव्हा आपण इंजिन ब्रेकिंगचा यूज करतो त्याच्यामुळे काय होतं की इंजिन जो आहे तो ब्रेक करतो चाकांना. इंजिनचा कंट्रोल असतो चाकावरती, त्याच्यामुळे त्या प्रोसेसला इंजिन ब्रेकिंग असे म्हणतात. मग ह्या प्रोसेसमध्ये काय होतं, ह्या प्रोसेसमध्ये गाडीचे चाकं फ्री नाही होत आणि एका लिमिटपेक्षा जास्त स्पीड वाढत नाही. डिपेंड आपण कुठला गिअर ठेवलेला. आता बघा, आता ही स्पीड आहे माझी 25 पर्यंत, तर मी काय करतो, क्लच दाबतो, हा दुसरा गिअर करतो आणि आता बघा, आता स्पीड अजून जास्त पडली. ही पहा, ही आता 25च्या वरती जास्त करून जाणारच नाही. आणि पुढे बघा उतार आहे आणि हे मी काय ठेवलेलं आहे, ब्रेक वरती वगैरे देखील पाय नाही आहे. हे पहा, गाडी कंट्रोल करणं अगदी इझी होत आहे, काही एक प्रॉब्लेम नाही. बघा, स्पीड वाढते नाही, 25 पर्यंतच आहे आणि उतरण आहे खाली, ती पण माळशेज घाटाची उतरण. आणि गाडी ह्याच्यामुळे काय होतं, ह्याच्यामुळे इंजिन ब्रेकिंगमुळे काय होतं की कंट्रोल राहतो, गाडी सुटत नाही. न्यूट्रल मध्ये ठेवल्यामुळे काय होते, न्यूट्रलमध्ये ठेवल्यामुळे व्हील फ्री होतात आणि त्याच्यामुळे गाडी सुटत राहते, वेग वाढत राहतो, ब्रेक वरती जास्त ताण येतो आणि ब्रेक वरती जास्त ताण आल्यावरती ब्रेक जास्त हिटअप होतात, कारण की लोड येतो ना ब्रेक वरती. व्हील जे आहेत ते मोकळे असतात त्यांच्या स्पीडमध्ये फिरण्यासाठी, मग ते जास्त पळायला बघतात. जशी जशी उतरण येते तशी तशी ते जास्त सुटायला बघतात. परंतु जेव्हा आपण इंजिन ब्रेकिंग, आता मला वाटतं की आपण नाही, आता तिसरा गिअर करा, तर तिसरा गिअर केला. इंजिन ब्रेकिंग मध्ये केल्यामुळे काय होतं की आपल्याला जे आहे गाडीवरती पूर्ण कंट्रोल राहतो. न्यूट्रल मध्ये कधीच करायचं नाही. लोक काय म्हणतात, नाही बिंदास न्यूट्रल करा. मी मागे एक व्हिडिओ बनवलेला असंच नॉर्मल, एका दुसऱ्या घाटातला, अशी नॉर्मल गाडी चालवून दाखवलेली आणि बोललेलं असं तुम्ही यूज करा. तर काय म्हणतात, नाही तुम्ही, काही लोक आहेत, काही लोक असतात काही हुशार खूप जास्त, म्हणतात नाही बिंदास करा, खूप जास्त मायलेज मिळतो हे वगैरे. तर मायलेज नक्की कशामध्ये जास्त मिळतो, इंजिन ब्रेकिंग मध्ये की न्यूट्रल मध्ये, त्याच्याबद्दलच्या देखील डिटेल्स मध्ये व्हिडिओ बनवलेला आहे. 5-6 किलोमीटर गाडी चालवलेली आहे उतरणीवरती, न्यूट्रल मध्ये देखील आणि इंजिन ब्रेकिंग मध्ये देखील, आणि पूर्ण क्लिअर दाखवलेलं आहे कशामध्ये एव्हरेज जास्त मिळालेलं आहे ते. तर त्याच्या इंजिन ब्रेकिंग मध्येच एव्हरेज जास्त मिळालेला आहे, तुम्हाला सांगून देतो. पण ते कसं, ते जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर तुम्हाला तो व्हिडिओ जो आहे तो पाहावा लागेल. त्यामुळे नेहमी उतरणीवरती इंजिन ब्रेकिंगचे यूज करा. आणि आता तर उन्हाळा चालू आहे, अशा वेळेला आधीच आपले गाडीचे पार्ट्स गरम असतात आणि त्याच्यामध्ये जर असे कंटिन्युअस घाट असतील, आता हा माळशेज घाट देखील काही एवढं कंटिन्युअसली लांब लचक नाहीये, परंतु जर तुम्ही कंटिन्यू रनिंग करताय आणि सपाट रस्ता असू दे किंवा कसाही असू दे, तेव्हा तुम्ही ब्रेकचा यूज हा करतच असता. आणि जेव्हा तुम्ही हिलवरती याल आणि न्यूट्रल ठेवाल आणि त्यासोबतच ब्रेक खूप जास्त वापराल, तर अशा वेळेला ब्रेक फेलियरचे चान्सेस खूप जास्त असतात. ह्या सिच्युएशन मध्ये ब्रेक फेलियर जे ते जास्त होतं. बहुतेकांच्या मनामध्ये प्रश्न पडलेला असेल की बाबा कुठला गिअर नेमका ठेवायचा. आता प्रत्येक गिअरची स्पीड लिमिट ही बांधलेली आहे. कुठल्या गिअरची, आता पहिल्याच्या गिअरची स्पीड लिमिट 15 पर्यंतच जास्त मॅक्झिमम जाते, जास्तीत जास्त 20 जाईल, तसंच ती तिथपर्यंतच जाईल जर पहिल्या गिअरमध्ये ठेवलात तर. आणि दुसऱ्या याची 25-30 पर्यंत जाते. मग ती उतरणं एकदम तिखट जरी आली तरी ती तेवढीच जाईल, त्याच्यावरती जाणार नाही. आणि जरी गेली तरी आपण ब्रेक अप्लाय करू शकतो. असं नाही की आपल्याला ब्रेक अजिबात अप्लाय करायचा नाही आहे, चुकीचं आहे. ब्रेकचं काम आपण कमी करतोय, जी स्पीड वाढल्यामुळे जो लोड येतो ब्रेकवरती ते आपण वाटून घेतोय इंजिन मध्ये आणि आपल्या ब्रेक मध्ये, त्याच्यामुळे ब्रेकवरती लोड कमी येतो आणि ब्रेक जे आहेत ते गरम कमी होतात. त्याच्यामुळे मग ब्रेक फेलियरचे आपले चान्सेस वाढतात. जेव्हा जेव्हा गरज वाटेल तेव्हा तेव्हा आपल्याला ब्रेक जो आहे तो दाबायचाच आहे. असं नाही की अजिबातच आपल्याला दाबण्याची वगैरे काहीच गरज नाही, असं नाही. आपल्याला जास्त दाबण्याची गरज नाही लागणार. एकदम लाईट ब्रेक केलात तर तुमची गाडी तुम्हाला कंट्रोलमध्ये आहे असंच वाटेल. आता इथे सपाट रस्ता आहे,
त्या साईडला तिथे घाट आहे, तुम्हाला दिसत असेल. आणि घाटावरती एकदम नॉर्मल जेंटल हे करायचं. आणि घाटावर देखील जास्त पटापट गिअर अपशिफ्ट नाही करायचं. मग अपशिफ्ट केल्यामुळे काय होतं, जसं तुम्हाला बोललो दुसऱ्या गिअरची जी आहे ती 25 पर्यंत लिमिट, तशी तिसऱ्याची 40 पर्यंत आहे. जर 5वा ठेवलात उतरणीवरती तर त्याचा काय फायदा नाही. 5व्याची लिमिट माहिती आहे ना, तो 80 पर्यंत देखील जातो. त्यामुळे दुसरा तिसरा मॅक्झिमम हेच असतं, दुसरा किंवा तिसरा ह्याच्यामध्येच आपल्याला गाडी उतरवायची आहे. एकदम सोपं सांगायचं गेलं तर ज्या गिअरमध्ये आपण गाडी सेम रस्त्यावरती चढवली त्याच गिअरमध्ये गाडी जी आहे ती आपल्याला खाली उतरवायची असते. तर असं काय होतं इंजिन ब्रेकिंगचं, जर तुम्ही तो व्हिडिओ जाऊन पाहिलात कुठला इंजिन ब्रेकिंग आणि न्यूट्रल मध्ये जे मी कंपॅरिझन केलंय दोघांमध्ये, तो जर तुम्ही पाहिलात तर तुम्हाला पूर्णपणे क्लिअर अंदाज आहे तो येऊन जाईल. आता मी तिसरा गिअर ठेवलाय, माझी स्पीड आहे 40ची. इथे स्पीड लिमिट देखील 40चीच आहे. निदान अशा भागात तरी आपल्याला स्पीड लिमिट पाळायची असते. हे पहा, आता पुढे इथे उतरण आहे पुढे. आता बघा मी तिसरा हे ठेवलंय, त्यामुळे बघा मला ब्रेक वगैरे मारायची देखील गरज नाहीये. आणि जर वाटली तर मी ब्रेक अप्लाय करेन. आता बघा गाडी एकदम इझिली आली, पण ह्याच जागेवरती जर मी न्यूट्रल ठेवलं असतं तर गाडीची स्पीड जी आहे ती खूप जास्त वाढली असती. आता पुढे एक वळण येतोय, पुढे एक तिखट वळण येतंय, तिकडे तुम्हाला मी दाखवतो. आता मी कुठला गिअर ठेवेन डिपेंड आहे, तो वळण कसा आहे, किती मागे फिरणार आहे. तर हा खूप जास्त मागे फिरणार आहे, का तर मला मॅपमध्ये ते दिसते. तर मी काय करेन, थोडा स्पीड कमी करून क्लच दाबून सेकंड गिअर करेन आणि तो टर्न यायचा अगोदरच सोडून दिला. आता बघा मग ब्रेक देखील दाबण्याची गरज नाहीये, परंतु ब्रेकच्या वरती असा पाय ठेवेन. तुम्ही असं पूर्ण काढून नका ठेवू. हे पहा, हा टर्न जो आहे तो तिसऱ्या गिअरवरती देखील झाला असता, परंतु तुम्हाला दाखवायचं होतं जर खूप कमी स्पीड करण्याची जर वेळ आली तर काय करावं लागेल, म्हणून हे केलं. आता मी तिसरा गिअर केला, आता हळूहळू जाऊन देईल. वाटली गाडीची स्पीड वाढते तर थोडीशी स्पीड जी आहे ती कमी करीन. हा पहा, पुढे अजून उतरण आहे, सिम्बॉल देखील आला. हा पहा, उतरणचा सिम्बॉल आला. तिसऱ्या गिअरवरतीच गाडी आहे, स्पीड एकदम वाढत नाहीये, 30 वरती स्पीड आहे. हळूहळू गाडी जाते. ब्रेक दाबून थोडीशी स्पीड कमी केली. क्लच दाबायची गरज नाही. काही लोकांना सवय असते की उतरण जेव्हा येते तेव्हा क्लच पण दाबतात. क्लच दाबणे आणि न्यूट्रल ठेवणे हे दोन्ही गोष्टी सेमच असतात. क्लच दाबल्यामुळे इंजिनचा काहीच कंट्रोल राहत नाही चाकावरती, म्हणून क्लच देखील दाबायचं नाही. हा बघा, हा आला, स्पीड कमी केली, ब्रेक दाबून, आणि हा आपला टर्न उतरणीवरचा टर्न जो आहे तो पूर्ण झालेला आहे. आता पुढे एक लास्ट टर्न उरलेला आहे, तो देखील कंप्लीट करूया आणि हा व्हिडिओ संपूया. अशा करतो तुम्हाला व्हिडिओ पासून मदत झालेली असेल तो व्हिडिओ पाहायला विसरू नका, म्हणजे तुमचा पूर्ण प्रश्न जो आहे तो क्लिअर होऊन जाईल की बाबा नक्की न्यूट्रल ठेवायचा का काय ठेवायचं. हे बघा, पूर्ण टेम्पो येतोय, तर त्याला जागा जास्त लागते, त्यामुळे आपण थोडा कोपऱ्यावरनं जाऊया. हे बघा काय झालं, तिसऱ्या गिअरमध्येच गाडी जी आहे ती आली पूर्णपणे. त्यामुळे न्यूट्रल ठेवू नका, न्यूट्रलमध्ये ब्रेक फेलियरचे चान्सेस असतात. आता पुढे एक वळण आहे, एकदम तिखट वळण आहे, हा मागे फिरणारा वळण आहे. तर मी काय करतो, इथे सेकंड गिअर टाकतो. हा बघा, हा सेकंड गिअर टाकला, क्लच सोडला, टर्न यायचा अगोदरच क्लच सोडलाय वळण यायचा आधीच, आणि हा ब्रेक वरती हलकासा पाय ठेवला आणि गाडी हळूहळू कंट्रोलमध्ये. जेवढी गाडीची स्पीड कमी असेल तेवढी गाडी आपल्या कंट्रोलमध्ये असते. बघा, हा टर्न झालेला आहे पूर्ण, आणि आता झाला पूर्ण. घ्या ऍक्सिलेटर दाबा, क्लच दाबा, गिअर वाढवा वरचे, एवढं इझी असतं. ह्याला बोलतात इंजिन ब्रेकिंग. आशा करतो तुम्हाला समजलेलं असेल. व्हिडिओ आवडलेला असेल लाईक करा, शेअर करा. आपल्या चॅनलवरती बाकी व्हिडिओज देखील बघा जर तुम्ही पाहिलेले नसतील. खूप व्हिडिओ आहे ड्रायव्हिंग बद्दलचे. मनात काही प्रश्न असेल खाली कमेंट करून विचारा, आणि तो व्हिडिओ पाहायला विसरू नका. तर चला मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. नेहमी ड्रायव्हिंग करत असताना अलर्ट राहा, नेहमी ड्रायव्हिंग करत असताना ट्रॅफिक रूल्स फॉलो करा आणि तुमच्या मोबाईल पासून दूर राहा.